राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. कर्जमाफीबद्दल मंत्रिमंडळाचा निर्णय झालाच. आज पाहायला मिळत आहे अखेर कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आली आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या 7 दिवसांच्या उपाशी राहून आंदोलनामुळे सरकारला जाग आल्याचं इथं आता ठिकाणी पाहायला मिळू शकतं. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसं की साहेबांनी समिती सुद्धा नेमली आहे. सरकारने दिलेला शब्द आता पूर्ण करण्याचं तयार इथं सरकार झालेलं आहे. राज्यातील या 20 बँकांचे आता कर्ज होणार माफ. 1.5 लाखापर्यंत या 20 बँकांचे कर्ज माफ करण्याचे इथं आदेश सरकारने दिलेले आहे. आणि त्यासोबत 20 बँका आणि 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा देण्यात आलेली आहे. मग कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी आता कर्जमाफीसाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तसेच यामध्ये शेतकऱ्यांची चौकशी पण करण्यात येणार आहे की कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज नेमकं माफ करावं आणि कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही. संपूर्ण माहिती म्हणजे जसं की कोणत्या तारखेला कर्जमाफी तुमची करायची आहे, सर्व आढावा घेणे आता सुरू झाले आहे. यासाठी आता समिती नेमलीच आहे. मित्रांनो, जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. मित्रांनो, तर बघा इथं तुम्हाला जिल्ह्यांची यादी आणि 20 त्या बँकांचं नाव मी तुम्हाला आता डायरेक्ट सांगतो. मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि इथं तारीख देखील इथं मंजूर करण्यात आलेली आहे. बघा इथं काय म्हटलं मित्रांनो, कृषी अधिकाऱ्यांचे जसं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता जसं की ऑर्डर दिली आहे. या समितीमध्ये परिपत्रक सुद्धा आता जाहीर झाला आहे. या परिपत्रकामध्ये आता राज्यातील या 20 बँकांमध्ये आता ज्या जसं की शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी कर्ज घेतलं आहे त्यांची इथं कर्जमाफी आता करण्यात येणार आहे. मग शेतकरी मित्रांनो, आता बघा राज्यातील 20 बँकांमध्ये जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आता समिती नेमली आहे. 8,500 कोटी रुपये एवढं कर्ज आज वितरित केलं आहे. जवळपास 800 कोटी रुपयाचं व्याज आपण वितरित केलेलं आहे. आता दुसरा टप्पा हा 5 लाखाचा आपल्याला पार पाडायचा आहे असा आम्ही संकल्प केला. त्या समितीमध्ये शेतकऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे, फार्म हाऊस वाले, मोठे मोठे लोक, लेआउटचे लोक, मर्सडीज मध्ये फिरणारे लोक, त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही. पण कौंडण्यपूरच्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची, शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुमचं उत्पन्न किती आहे, काही अटी सुद्धा सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या आहेत. हे सर्व चेक करून आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की समिती जी नेमली आहे त्यामध्ये काही अधिकारी आहेत तर ते तुमची आता चौकशी करायला तुमच्या घरातील येतील. जसं की तुमच्या घरोघरी इथं सर्वेच्या माध्यमातून ते देवेंद्र फडणवीस यांनी साहेबांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, त्यामुळे मुख्यमंत्री जी समिती आता नेमलेली आहे त्यांनी कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्यात आलेलं आहे आणि कोणकोणत्या बँकेची आता कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे, कोणकोणत्या बँकेचं कर्जमाफ होणार आहे, जिल्ह्यांच्या या जसं की कर्जमाफीचा त्या ठिकाणी जास्त फायदा होणार आहे. अगदी तुमचे तालुके, तुमच्या गावानुसार, तुमची स्वतःची जसं की तुमच्या नावानुसार किती कर्जाची इथं माफी होणार आहे, सविस्तर अपडेट आता अहवालामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेती पिकासाठी कर्ज काढलं असेल, जसं की बघा 2021 ते 2025 पर्यंत तुम्ही शेती पिकासाठी जर 20 बँकांमधून कर्ज घेतलं असेल तर तुम्ही काळजीपूर्वक इथं बघायचं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी खरोखर समिती नेमल्या तर त्यामध्ये कोणाचं कर्ज माफ होणार बघा. आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की आता तुमचं कर्ज जास्तीत जास्त या ठिकाणी माफ यासाठी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला काही टिप्स इथं सांगण्यात आलेल्या आहे. त्या टिप्स तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. कर्जमाफी जास्त व्हायसाठी इथं तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर बघा 20 बँकेतून जर शेती पिकासाठी 2020 ते 2025 पर्यंत कर्ज काढलं असेल तर सरकारने आता तुमच्यासाठी समिती नेमल्या. या ठिकाणी आता तुम्हाला जसं की गेलेल्या 8 ते 10 दिवसाचे तुम्हाला आज कर्जमाफी होणार, उद्या कर्जमाफी होणार अशा प्रकारच्या बातम्या येत आहे. अखेर कर्जमाफी शेतकऱ्यांची करायची होती तर मुख्यमंत्री साहेबांनी इथं निवडणुकीच्या आधी जो शब्द दिलेला होता तो अखेर पूर्ण करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि इथं दिसून सुद्धा येत आहे, मुख्यमंत्र्यांनी इथं सांगितलेलं आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री दोन्ही अजितदादा पवार यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी इथं ओरडून सांगितलं होतं की आम्हाला निवडून येऊ द्या, तुमची सरसकट कर्जमाफी करू. अखेर जो शब्द त्यांनी दिलेला आहे तो आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे. आभार सुद्धा शेतकरी आता मानणार आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये जे कर्जमाफी होईल यासाठी तुम्हाला सविस्तर समिती जी नेमली आहे त्या ठिकाणी एक अहवाल आलेला आहे. अहवाल तुम्हाला या ठिकाणी आता सांगत आहे. मित्रांनो बघा, इथं सकाळीच त्या ठिकाणी जसं की पत्रकारांच्या बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणाले शेतकऱ्यांना खूप प्रतीक्षा इथं करावी लागली.
आम्ही लाडकी बहीण योजना काढल्यामुळे किंवा इतर योजना काढल्यामुळे आता आमच्या जसं की तिजोरीमध्ये जसे पैसे नव्हते, केंद्र सरकारने आम्हाला काही निधी आता दिलेली आहे, त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी आता करणार आहोत. यामध्ये जसं की सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी 1.5 लाख रुपयापर्यंत करणार आहे आणि सरसकट इथं कर्जमाफी होणार नाही. म्हणजेच इथं तुमची 1.5 लाखापर्यंतचीच कर्जमाफी होणार आहे. म्हणजे यावर काही अटी पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या आहे. मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, कोणत्या 20 बँकांचे कर्ज माफ होणार, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार, तुम्ही यामध्ये नक्की बघायचं आहे. बच्चू कडू यांनी 7 दिवसांची उपाशी राहून आंदोलन केल्यामुळे सरकारला आता यश येत्याच इथं या ठिकाणी दिसत आहे. तसेच झालेल्या ज्या ठिकाणी आता शेतकरी पण भरपूर इथं मोर्चे काढत आहे, विरोधात पण त्या ठिकाणी सरकार भरपूर त्या ठिकाणी बोलत होते की तुम्हाला निवडून येण्याच्या आधी आम्ही मते देत होतो, अशा प्रकारे शेतकऱ्यांनी त्यांना म्हटलेले होते. तर बघा इथं नमो शेतकरीचे पैसे जसं की वाढवतो अशा प्रकारे वक्तव्य करताना अचानक कर्जमाफी देण्यासाठी तुम्ही असं टांगती तलवार इथं देत आहेत, अशा प्रकारच्या इथं वक्तव्यामुळे सरकार आता जाग झालंय. त्यामुळे बघा कोणत्या 20 बँकेतील कर्ज माफ होणार. शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता बघा 20 बँकेतील ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेली आहेत, तर ते कर्ज घेताना त्यांनी कर्जमाफी करण्याचा इथं विचार केलेला सर्वांनी लक्ष देऊन बघा. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे. यामध्ये बँकांची नावे सांगतो बघा. पहिली बँक आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया. शेतकरी मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ही खूप मोठी सरकारी बँक आहे. यामध्ये जर शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढलं असेल तर तुमचे कर्ज सरकारच्या माध्यमातून आता माफ करण्यात आलेले आहे. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक आहे मित्रांनो. त्यानंतर पुढची बँक आहे जसं की बँक ऑफ बडोदा. त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र. या बऱ्याचपैकी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आता या ठिकाणी कर्ज घेतलेलं आहे. आता मुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलं की कोणत्याही जसं की सिव्हिल स्कोर न चेक करता त्यांना कर्ज माफी आम्ही सरसकट देणार आहोत. सिव्हिल स्कोर हे न चेक करता बँकांची कर्ज दिली, त्यामुळे महाराष्ट्र बँक सुद्धा यामध्ये सामील आहे. त्यानंतर पुढची बँक आहे मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया. त्यानंतर कॅनरा बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया, जसं की ओव्हरसीज बँक. त्यानंतर इंडियन बँक, पंजाब नॅशनल अँड सिंध बँक, भरपूरशा बँक आहे, युको बँक आहे. शेतकरी मित्रांनो बघा सांगितल्याप्रमाणे आता कर्जमाफीच्या जसे की समित्या नेमल्या आहे, ती कोणत्या जिल्ह्यातील याचा फायदा सगळ्यात जास्त होणार आहे. तर बघा इथं व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं इथं सांगतो, पोस्ट ऑफिस आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. हे जसं की तुमच्या गावामध्ये जी बँक असते त्याचं जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर त्याचं सुद्धा कर्ज इथं सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे. परंतु सर्वांनी लक्ष ठेवा आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे. पहिल्यांदा जो गोरगरीब शेतकरी आहे जिल्हे आहेत तर ते महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांचे यामध्ये समावेश आला आहे. तर 14 जिल्हे कोणकोणते आहे जसे की कांदेव आणि त्या प्रकारे बघा यामध्ये जसं की पहिला जिल्हा आहे मित्रांनो नांदेड, दुसरा जिल्हा आहे जालना, तिसरा नंबरचा इथं जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, 4 नंबरचा जिल्हा आहे मित्रांनो बीड, 5 नंबरचा जिल्हा या ठिकाणी धाराशिव. त्यानंतर 6वा नंबरचा जिल्हा आहे मित्रांनो परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा. 14 जिल्ह्यांची कर्जमाफी आहे तर ती आता लवकर होणार आहे. तसेच इथं उरलेल्या जिल्ह्यांची पण कर्जमाफी लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे. कारण आता बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनामुळे सरकारला जाग आल्याचे इथं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच तुमची कर्जमाफी आता करण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ, नवनवीन अपडेट पाहायचे असेल तर सर्वात आधी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचे आहे, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.